लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसनं राज्यभरात यल्गार सुरू केलाय। राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधत काँग्रेसनं राज्यभर आंदोलन सुरू केलंय। विधानसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदाराच्या मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करत आंदोलन सुरू आहे। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नितीन राऊत आणि विकास ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेसनं हे आंदोलन केलंय, तर यवतमाळमध्ये विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसनं आंदोलन केलंय, तर एकनाथ शिंदेंनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली आहे। या देशात लोकशाही आहे का? लोकशाही शिल्लक ठेवली गेली का? लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे। हा देश संविधानावर चालायला पाहिजे, पण हा देश मनुवाद्यांच्या इशाऱ्यावर चालतोय। हा देश खरं तर भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर चालतोय, त्यांच्या अजेंड्यावर चालवला जात आहे। हा देश अधोगतीकडे चाललेला आहे आणि म्हणून या सगळ्या प्रक्रिया पारदर्शक व्हाव्यात। यामध्ये निवडणूक आयोगांची भूमिका ही पारदर्शी असावी, प्रामाणिक असावी, इमानदारीची असावी। या निवडणूक आयोगासारखी बेमानीची नसावी, याचा निषेध करून भविष्यात जर लोकशाही वाचवायची असेल आणि या देशामध्ये ती जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला या निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक होण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो। तशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही करतो। जेव्हा त्यांना विजय मिळतो तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं, त्यांना विजय मिळतो त्याला निवडणूक आयोग चांगला असतं, त्या ज्यांना विजय जेव्हा मिळतो तेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट देखील चांगलं असतं। पण जेव्हा पराभूत होतात तेव्हा मग ईव्हीएम खराब, ईव्हीएम मध्ये दोष, याद्यांमध्ये दोष, निवडणूक आयोगावर आरोप आणि आमच्यावर आरोप। दुसरा त्यांना काय धंदा उरलेला आहे? त्यांना तर काय काम उरलंय का? विधानसभेचा विरोधी पक्ष नेता मिळवण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे आमदार देखील ते मिळवू शकले नाही।